नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत. मित्रांनो, एकच विनंती, तुम्ही जर आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आज तुम्ही ऐकणार आहात गीताराम नरवडे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा आणि कथेचं नाव आहे अपघात. उन्हाचा कहर झाला होता. लग्न सराई चालू असल्यामुळे खचाखच माणसं भरलेले वऱ्हाडाचे ट्रक ये जा करत होते, त्यामुळे धुळीचे लोट उठत होते. मागील वर्षी वयाच्या बडग्यानं थोपवलेली लग्न उरकली जात होती. प्रत्येकजण रणरणत्या उन्हातही धावपळ करत होता. बहिरवाडी गावात मात्र सुतकी काळा पसरली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा स्पष्ट दिसत होती. अनपेक्षित झालेल्या दुर्दैवी घटनेची चर्चा टोळक्या टोळक्यानं होत होती. अचानक धुळीचा लोट दृष्टीला पडला. पांढरी शुभ्र ॲम्ब्युलन्स सायरनचा आवाज करत गावकुसाला येऊन दाखल झाली. वडाच्या झाडाखाली पाराच्या कट्ट्यावर बसलेली माणसं पटापटा उठून उभी राहिली. साळ्याचा चंद्रभान लगबगीनं पुढं आला आणि ड्रायव्हरला स्मशानभूमीचा रस्ता दाखवला. पाराला वळसा घालून ॲम्ब्युलन्स स्मशानभूमीच्या रस्त्याला लागली. जमा झालेली माणसं वाऱ्यासारखी गाडी मागून धावली. स्मशानभूमीत अगोदरच वाळलेल्या लाकडाचा ढीग लावलेला होता. पांढऱ्या कपडात असलेलं प्रेत गाडीतनं खाली काढण्यात आलं. रडारडीनं संपूर्ण वातावरण शोकमय झालं. वच्छलाबाईनं कपाळ पेटायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या डोळ्यातनं दुःखाश्रू झरायला लागले. भावना ती वेगानं कणखर मनाच्या परशूनं जमिनीवर अंग टाकून दिलं. तो गडाबडा लोळायला लागला. त्याची समजूत कशी घालावी हाच प्रश्न प्रत्येकाला पडला. गावची प्रतिष्ठित व्यक्ती माधवरावांनी परशूची समजूत घालावी म्हणून काही जणांनी त्यांना विनंती केली. माधवरावांच्या नेत्रातूनही अश्रूच्या धारा वाहत होत्या. परशूला धीर देणंही गरजेचं आहे हे जाणून त्यांनी जागा सोडली. आपल्या गालावरनं ओघळणारे अश्रू धोतराच्या सोग्यानं पुसले. परशू जवळ आले. त्याला हलकासा स्पर्श करून म्हणाले, परशू, बाज झालं की आता. अरे जे व्हायचंय ते होऊन गेलंय. असं करून का ती परत येणार आहे? अरे या बछड्यांकडं बघ. या वनवाशी पाखरांना मायेची सावली तुलाच द्यावी लागणार आहे बाबा. माधवरावांचा तो धीर गंभीर आवाज परशूच्या कानावर पडला आणि तो उठला. किंचित थांबलेला अकांड तांडव भीषण शांतता निर्माण करण्यासाठी ठरला. दुसऱ्या क्षणाला पुन्हा हंबरडा फोडत माधवरावांना त्यांनी घट्ट मिठी मारली. हिमालयासारखे खंबीर मनाचे माधवराव ओक्साबोक्षी रडायला लागले. तुफान वेगानं वाहणाऱ्या प्रवाहात दुसऱ्या प्रवाहानं झंझावातासारखं यावं, परंतु काही क्षणात दोन्ही प्रवाह एक होऊन पुन्हा त्यांनी वेग धरावा तसा प्रकार झाला. कुणाला काहीही कळत नव्हतं. परशूची चिमणी पाखरं म्हणजे 5 वर्षांची सारिका आणि 3 वर्षांचा अभिजित कधी प्रेताजवळ तर कधी रडणाऱ्या परशूजवळ जात येत होती. आणि ते बघून प्रत्येकाचं अंतःकरण पिळवटून जात होतं. एकदाची चिता रचण्यात आली. परशूला चितेजवळ नेण्यात आलं. थरथरत्या हाताने परशूनं चितेला अग्नी दिला आणि बघता बघता त्या अग्नीनं पेट घेतला. उठणाऱ्या ज्वाळा प्रेताला जाळत आकाशाकडे झेपावल्या. उठणाऱ्या त्या ज्वाळा परशूला पूर्वस्मृतीत घेऊन गेल्या आणि तो एक एक घटना आठवायला लागला. 10 वर्षांपूर्वी परशूचा विवाह सगुणाशी झाला होता. स्वरूप सुंदर सगुणा गावात चर्चेचा विषय ठरली होती. तिचं लोभत सौंदर्य अनेकांना आकर्षित करत होतं. तिच्या बोलण्यात शर्करेची गोडी होती. प्रत्येकजण तोंड भरून तिचं कौतुकच करत होता. ती घरात आईशी सतत आदर राखून वागत होती. आपल्या सुंदर पत्नीचं वागणं बघून परशू मनातनं खुश होता. त्याला स्वर्गच हाती लागल्यासारखा वाटत होता. घरी आल्याबरोबर हसतमुखानं स्वागत करणारी सगुणा त्याला साक्षात लक्ष्मी भासत होती. दिवसामागून दिवस जात होते.
घराघरातले फुललेले संसार बघून आपल्याही घरात आपल्या रक्तामांसाचं बछडं जन्माला यावं असंच वाटत होतं. दुसऱ्यांची मुलं जशी हट्ट धरतात तसा त्यानंही हट्ट धरावा असं वाटायला लागलं होतं. शेवटी प्राक्तनावर भरवसा ठेवून तो वरवर शांत होता. बघता बघता 4 वर्ष निघून गेली आणि एक दिवस सगुणाला गरगरायला लागलं. उलट्या झाल्या. परशूची आई वच्छलाबाई तिने लक्षणं ओळखली. सगुणाला सुगत धक्का देत ती म्हणाली, सगुणे, अगं मी हा जीवाना रे बरं का. सगुणा लाजली. तिने माझघरात धूम ठोकली. लगबगीनं वच्छलाबाई पाठोपाठ गेली. आपली खरखरीत बोटं तिच्या चेहऱ्यावरनं फिरवली आणि कानशिलाजवळ कडाड करून मोडली. आता वडीपाचं काम करायचं नाही बरं का, हवं तर मोल करीन ठेवू कामाला. वच्छलाबाईच्या या बोलण्यानं आपण सासरी नव्हे तर माहेरीच असल्याचा सगुणाला भास झाला. कडूसं पडता पडता परशू घरी आला. नित्यानं हसतमुखानं दरवाज्यात स्वागत करणारी सगुणा त्याला दिसले नाही म्हणून त्याने आईकडे विचारणा केली. तशी त्याला हलकीशी चापटी मारत ती परशूला म्हणाली, आता सगुणाला छाळायचं नाही बरं का, ती आई होणार रे, तू बाप होणार आणि मी आजीबाई. परशूला आश्चर्याचा धक्का बसला. सगुणानं हे आपल्यापासून का लपवून ठेवलं याचा तो विचार करायला लागला. त्यांनी हे तिला विचारायचं ठरवलं आणि तो तडक घरामध्ये शिरला. आधी तो देवघरात गेला. कुलदैवताला नमस्कार केला. मनातल्या मनात म्हणाला, देवा, माझ्या मनातलं स्वप्न तू पूर्ण केलं. माझ्या घरात नवीन पाहुणा येणार. माझ्या वृक्ष वाळवंटी जीवनात आनंदाचं नंदनवन फुलणार आहे. खरंच तुझे आभार कसे मानू मी. परशू देवघरातनं बाहेर कधी पडला आणि सगुणाच्या खोलीत कधी शिरला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. सगुणा एका कुशीवर झोपलेली त्यांनी बघितली. क्षणभर तो तिथे थांबला. परशूची चाहूल लागताच तिने कूस बदलली. ती डाव्या कुशीवर झाली. पुन्हा अचानक त्याची पावलं पुढं सरकली. डाव्या कुशीवर झोपलेल्या सगुणाला त्याने हळूच स्पर्श केला. तिने दोन्ही हातांनी आपलं तोंड झाकून घेतलं. आपण लाजतो हे तिने झाकण्याचा प्रयत्न केला. तळ हातानं चंद्र कधी झाकला जात नाही. सगुणाचं ते लाजणं परशूला खूप आवडलं. स्त्री खऱ्या अर्थानं लाजल्यावर किती सुंदर दिसते हे त्यांनी पहिल्यांदा अनुभवलं होतं. तो तिच्या जवळ बसला तशी ती पटकन परशूच्या जवळ सरकली आणि त्याच्या कुशीत आपलं तोंड लपवण्याचा वेडा प्रयत्न तिने केला. सगुणानं कन्येला जन्म दिला. सगुणाऐवजी परशूनंच नाव सुचवलं, सारिका. तिने आढेवेडे न घेता त्या नावाला संमती दिली. सारिका 2 वर्षांची झाली आणि पुन्हा सगुणाला मागचाच अनुभव आला. यावेळी मात्र तिला कोणी सांगायची गरज भासली नाही. तिची तिलाच उमग पडली आणि तिने रूपवान मुलाला नंतर जन्म दिला. यावेळी मात्र परशूनं सगुणाला नाव ठेवण्याचा अधिकार दिला आणि अभिजित या नावानं त्याला हाका मारायला सुरुवात झाली. परशूचा संसार सुखाचा सुरू झाला होता. सारिका नुकती शाळेत जायला लागली होती. अभिजित अजूनही बालक्रीडा करत होता. त्याच्या खेळण्या खिदळण्यात त्यांना स्वर्गसुखाचा आनंद मिळत होता. आपल्या घरात बाळकृष्ण नांदत असल्याचा भास त्यांना होत होता. अभिजित नटखटपणे घरातल्या घरात अनेक खोड्या करत होता. कधी मांजराला फरफटत ओढत आणत होता तर कधी कुत्र्याचं पिल्लू बगलेत घेऊन घरभर फिरत होता. अभिजित गुरांच्या गोठ्यात जाईल या भीतीनं डोळ्यात तेल घालून सगुणा आणि वच्छलाबाई त्याला जपत होत्या. 3 दिवसांपूर्वी परशू संध्याकाळी घरी आला. दिवसभराच्या कामाचा व्याप सांभाळताना पूर्ण थकून गेला होता तो. कपडे काढून लुंगी कमरेला गुंडाळली. न्हाणीत जाऊन थंड पाण्यानं हातपाय धुतले. बैठकीच्या खोलीत पाय सैल सोडून विश्रांती घेत आराम खुर्चीवर बसला. एवढ्यात सगुणानं एका हातात गरम चहाचा कप तर दुसऱ्या हातात लग्नपत्रिका घेऊन प्रवेश केला. परशूनं चहाचा कप हातात घेतला. चहाचा एक घोट घेतला तशी सगुणा म्हणाली, आव संगीताच्या धीराचं लगीन आहे, उद्या कोणाला तरी लग्नाला जायला लागन. संगीता म्हणजे सगुणाची धाकटी बहीण. तिच्या धीराचं लग्न होतं. त्या लग्नाला जाणं आवश्यक होतं. ऑफिसमध्ये संपूर्ण कामाचा भार परशूवर होता त्यामुळे त्याला काही जाता येत नव्हतं. वृद्ध झालेल्या आईला प्रवास जमत नव्हता. लहान लहान मुलं घरी ठेवून सगुणाला पाठवणं अवघड झालेलं होतं.
क्षणभर घरभर शांतता पसरली. शांत डोहात अचानक खडा टाकून शांतता भंग करावी तसा सगुणानं शब्द टाकला. 2 दिवसासाठी मीच जाऊन येते. सारिका, अभिजित आता सासूबाईंच्या जवळ चांगले राहतात की. परशूनं चमकून वर बघितलं तशी सगुणा म्हणाली, नाही म्हणजे तुम्हालाही येळ नाही आणि खूप दिवस झाले मला बी तिकडचे नातेवाईक भेटलेले नाहीत. सगुणाला माहेरकडच्या माणसांना भेटण्याची ओढ लागावी हे साहजिक होतं आणि ते परशूनंही जाणलं. नाहीतरी लग्न झाल्यापासून सगुणानं कधीही हट्ट धरलेला नव्हता. त्यांनी तिच्या जाण्याला संमती दिली आणि सगुणा जाण्याच्या तयारीला लागली. 2 दिवस परशूचे अतिशय बेचैन अवस्थेत गेले. रोज हसतमुखानं स्वागत करणारी पत्नी दृष्टीला पडली नव्हती. अभिजितने तर मम्मी मम्मी म्हणून घर डोक्यावर घेतलं होतं. सगुणाला या लग्नाला जाऊ दिलं नसतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटायला लागलं होतं. सगुणा आज दुपारपर्यंत यायला हवी होती. घरचा नाही पण किमान लहान लहान मुलांचा तरी तिने विचार करायला हवा असा तो मनातल्या मनात म्हणत होता. शेवटी लग्नघरी फोन करून तिची कानउघडणी करायचं त्यांनी ठरवलं. रागाच्या भरात टेबलाजवळ गेला. टेबलावर ठेवलेल्या फोनला हात लावणार एवढ्यात फोनची बेलच वाजली. विचारानं त्याचं डोकं फुटायची वेळ आली होती. त्यात पुन्हा फोनची बेल वाजल्यानं त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. नाईलाज म्हणून त्यांनी फोनचा रिसिव्हर उचलला तसा आवाज समोरनं आला. कोण साहेब का? मी संगीताचा सासरा बोलतोय हो. हां बोला ना बोला. सगुणा अजून तिथंच आहे का? इथं अभिजितनी घर डोक्यावर घेतलंय. त्रासिकपणे परशू बोलला तसा संगीताचा सासरा म्हणाला, साहेब सगुणाला ना मी सकाळीच गाडीत बसवून दिलं होतं पण त्याच गाडीचा राजेगावजवळ ॲक्सिडेंट झाल्याची माहिती कळली म्हणून फोन केलाय. सगळ्या जखमींना तालुक्याच्या शासकीय दवाखान्यात नेल्याचं समजतंय. परशूच्या डोळ्यासमोर काजवेत चमकले. कानाला लावलेला रिसिव्हर हातातनं कधी गळून पडला तेही त्याच्या लक्षात आलं नाही. तो मटकन खालीच बसला. त्याचं डोकं सुन्न झालं. काय करावं हेही त्याला सुचेनासं झालं. एवढ्यात अभिजितच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानावर आला. तो आवाज परशूला असह्य झाला. त्याच्यावर आभाळ कोसळलेलं होतं. त्याला धरणी दुभंगल्याचा भास झाला. परशूला रडा आवरेनासं झालं. त्याच्या डोळ्यातनं अश्रू झरायला लागले. एवढ्या स्वयंपाकघरातून सारिका पळत आली. आपल्या रडणाऱ्या पित्याला तिने घट्ट मिठी मारली. काय झालं पप्पा? का रडता हो? सारिका त्याचे डोळे पुसत त्याला विचारायला लागली. तसं परशूनं सारिकाला पोटाशी घट्ट कावटाळलं. तो ओक्साबोक्षी रडायला लागला. त्याच्या रडण्यानं वच्छलाबाईसह परिसरातली माणसं काही वेळात त्याच्या भोवती गोळा झाली. काय झालं म्हणून विचारायला लागली. त्यांनी घटनेची माहिती सगळ्यांना दिली. तशी वार्ता गावभर पसरली. काही वेळातच गाडी परशूसकट 4-6 माणसं घेऊन घटनास्थळाकडे धावायला लागली. काळ सर्पासारखा काळा कुळकुळीत रस्ता जीव खालून तुडवला जात होता. परशूचे डोळे क्षणाक्षणाला भरून येत होते. तो हुंदक्यावर हुंदके देत होता. त्याच्या प्रेमाचे पोपट डहाळे, शिवराम पानसरे त्याला धीर देत होते. मन चिंती ते वैरीनं चिंती त्याप्रमाणे क्षणाक्षणाला अशुभ विचार त्याला इंगळीसारखे डंख मारत होते. त्याच्या वेदना त्याला घायाळ करत होत्या. अचानक अपघाती जागेवर जीप जाऊन पोहोचली. तिथलं दृश्य बघून सगळ्यांनीच डोळेच झाकून घेतले. त्या एसटी गाडीनं 2-4 पलट्या खाल्ल्या होत्या. गाडीनं पेट घेतल्याचं दृश्य अजूनही ताजं होतं. आतल्या बाकड्याच्या गाद्यांमधनं अजूनही धूर निघत होता. एसटीचा बराचसा भाग जळाल्यामुळे जळून काळा कुट्ट पडला होता. जीप चालकानं जीप पुन्हा सुरू केली आणि जीप आता दवाखान्याच्या दिशेनं धावायला लागली. परशूला कधी एकदा दवाखान्यात पोहोचेन असं झालं होतं. तो ड्रायव्हरला घडीघडीला वेग वाढवायला सांगत होता आणि ड्रायव्हर हो म्हणून आहे त्या वेगात बदल करत नव्हता. ड्रायव्हरनं 4 उन्हाळे पावसाळे खाल्लेले होते. भावनेच्या आहारी जाऊन त्याला धावायचं नव्हतं. ड्रायव्हरनं गाडी कंपाऊंडच्या आत नेऊन उभी केली. परशूनं धाडकन दरवाजा उघडला आणि दवाखान्यात पळत पळत शिरला. अपघातातल्या व्यक्तींची विचारपूस सुरू केली. सर्व जखमी निहाळून झाले. त्यात कुठंही त्याला सगुणा दिसली नाही. शेवटी त्याला शवागारात नेण्यात आलं.
तिथे अनेक प्रेतं शेजारी शेजारी मांडून ठेवलेली होती. त्यामध्ये त्यांनी सगुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यामध्ये सुद्धा सगुणा आढळत नव्हती. प्रत्येक प्रेत एवढं भाजलं होतं की ओळखणं मुश्किल झालं होतं. आता त्यांनी सगुणाच्या काही खुणा मिळतात का याचा शोध घेण्यासाठी नजर फिरवायला सुरुवात केली. एका प्रेताच्या हातातल्या लाल बांगड्या बघून चक्क त्या प्रेताला कवटाळून त्यानं रडायला सुरुवात केली. हे सगुणाचंच प्रेत असलं पाहिजे याची परशूच्या रडण्यामुळे सगळ्यांची खात्री पटली. मग सगळ्यांनी प्रेत ताब्यात घेण्यासाठीची पूर्तता सुरू केली. दोघेजण तातडीनं अंत्यविधीच्या तयारीसाठी बहिरवाडीला रवाना झाले. चल परशू, मनाला आवर घाल, माधवरावांनी परशूच्या खांद्याला हात लावत म्हटलं. त्यांनी पुन्हा एकदा माधवरावांच्याकडे घायाळ नजरेनं बघितलं. आता परशूच्या नजरेला नजर भिडवली तर त्याचा पुन्हा तोल जाईल म्हणून त्यांनी दुसरीकडे तोंड फिरवलं आणि त्याला निघण्याचा संकेत केला. परशूनं पुन्हा एकवार जळणाऱ्या चितेकडे बघितलं. चिता चोहोबाजूनं ढणाढणा पेटली होती. परशू जड पावलानं चितेपासून निघाला. त्याच्या पाठोपाठ बायका पुरुष जड अंतःकरणानं चालायला लागले. परशू अंगणात येऊन दाखल झाला. काहींनी लिंबाच्या पाल्याचे डहाळे मोडून आणले होते. प्रत्येकानं एक एक पान तोडून दाताखाली चावलं, गुळणी करून अंगणात स्थिरावले आणि अचानक चमत्कार झाला. सगळी माणसं तटातटा उठून उभी राहिली. तोंडाचं चंबू करून रस्त्याकडे बघायला लागली. काहींनी आपण जागे आहोत का स्वप्नात हे बघण्यासाठी स्वतःला चिमटे घेऊन बघितलं. परशूसुद्धा भांबावून गेला. नेमका काय प्रकार आहे हे त्यालाही कळेना आणि अचानक सारिका मोठ्यानं ओरडत पळाली, मम्मी आली, मम्मी आली. क्षणार्धात संपूर्ण शोकाकुल वातावरण समाप्त झालं. पाण्याचं कारंज उडावं तसे हास्याचे फवारे उडायला लागले. काही वेळापूर्वी परशूचा उद्ध्वस्त झालेला संसार आश्चर्यकारकपणे सावरला गेला होता. पानगळीनंतर वसंत पालवीनं वृक्ष बहरून यावा तसं त्याला वाटलं. सगुणा अंगणात येऊन दाखल होताच अनेक प्रश्नांचा भडीमार तिच्यावर सुरू झाला. पहिल्यांदा सारिका अभिजितला तिने छातीशी कवटाळलं. त्यांचे पटापटा मुके घेतले आणि विचारलेल्या प्रश्नांना शांतपणे उत्तर देत ती म्हणाली, मी लग्न आटोपल्यावर घरी येण्यासाठी निघाले होते. संगीताच्या सासऱ्याने मला गाडीत पण बसवून दिलं. काही अंतर गेल्यावर पानगावच्या हॉटेलसमोर एसटी थांबली. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिण्यासाठी उतरले. गाडीतले प्रवासी पण तिथं उतरले. आता इथून पुढं बरंच अंतर गाडीत प्रवास करायला लागणार म्हणून लघवीसाठी मी खाली उतरले. तिथून परत गाडीकडे येत असताना माझी बालपणाची मैत्रीण दिसली. दोन गोष्टी सुखदुःखाच्या बोलत असताना माझी गाडी अचानक निघून बी गेली. काय करावं हा प्रश्न पडला. घराची तर ओढ लागली होती. सारिका अभिजित सारखे डोळ्यासमोर उभे राहत होते. पण त्याच्यानंतर संध्याकाळशिवाय दुसरी गाडी नव्हती. संध्याकाळच्या गाडीनं येऊन गाडी बदलून परत घरी पोचणं मला काही शक्य नव्हतं. मैत्रीण त्याच गावातली होती. तिने तिच्या घरी यायचा आग्रह केला. माझा पण नाईलाज झाला. तिच्याबरोबर मी तिच्या घरी गेले. फोन करून घरी कल्पना द्यावी म्हणून STD बघितला. खाजगी फोनवरनं बघितलं. लय प्रयत्न केला पण लाईन सतत खराब. कॅसेटच वाजत होती, लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. त्यामुळं मला कुठेही संपर्क साधता नाही आला. रातभर झोप नाही आली. सकाळी लवकर उठले. मैत्रिणींनी चहाचा आग्रह केला म्हणून कसाबसा चहा घेतला आणि तडक ST स्टँड गाठलं. सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान गाडी आली. तिच्यात घाईघाईनं चढले, निघाले. 20 मैलाच्या अंतरावर येऊन ड्रायव्हरनं गाडी थांबवली. मी खिडकीतनं डॉकॉन बघितलं. काल ज्या STतनं प्रवास करत होते तीच बस अपघातग्रस्त झाली होती. चालू STने पेट घेतला होता. त्यात अनेकांचा भाजून बळी गेला होता. ते दृश्य बघितलं आणि मी सुन्नत झाले. इथं गावात याचा इथला प्रकार मला स्टँडावरच कळला म्हणून मी पळत पळत घरी आले. सगुणा तर जिवंत होती. परशूचा संसार सुखानं सुरू राहणार होता. पण पुन्हा प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर दिसायला लागलं सगळ्यांच्याच. की आता जाळलं ते प्रेत कोणाचं होतं? हिंदू, मुस्लिम का शीख, ईसाई? हे प्रेत दहन करायला हवं होतं का दफन करायला हवं होतं? परशूप्रमाणेच हिचे घरवाले हिचा शोध घेत असतील का? तिलाही लहान बछडी असतील का? ती डोळ्यात प्राण आणून आपल्या आईची वाट बघत असतील का?
अशा अनेक प्रश्नांचं वलय तयार झालं आणि त्यातच चर्चा सुरू झाल्या. मित्रहो, अपघात ही कथा इथेच संपली. गीताराम नरवडे यांची कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह. पुन्हा तोपर्यंत नमस्कार मित्रहो.